मग मला सांगा की महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणवणारे हे जे सुखात सोबत दुःखात सोबत नाहीयेत त्यांना आपण कुटुंब प्रमुख कसं म्हणायचं? आजही त्यांच्या मेळाव्याची टॅगलाईन आहे की कुटुंब सोहळा आनंदाचा. पण माझ्या शिवसैनिक भावांनो आणि बहिणींनो, काही नेते असे असतात जे आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात आणि एकनाथजी शिंदे साहेबांसारखे नेते असतात जे आपल्या पक्षालाच आपलं कुटुंब समजतात. आणि असा नेता या आधी सुद्धा झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. हे आपलं भाग्य आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्यावरती ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी दिली, आम्हाला अभिमान वाटतोय की 7ही शिष्टमंडळाच्या नेतृत्व करणाऱ्या अध्यक्षांपैकी सगळ्यात कमी वयाचे तरुण तडफदार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब होते. ते ज्या ज्या देशामध्ये गेले त्या त्या देशाला मान्य करावं लागलं की ऑपरेशन सिंदूर ही गरज होती. भारताचं सार्वभौमत्व टिकवण्याची गरज होती. पाकिस्तानच्या आतंकवादाचा बुरखा फाडण्याचं काम आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं. पाकिस्तानचा बंद पडणे आतंकवाद, निष्पापांचा मांडणे जागतिक पटलावरती आकांत, आणि हा लढतोय भारत मातेसाठी महाराष्ट्राचा श्रीकांत. अशा श्रीकांतजी शिंदे साहेबांनी प्रत्येक देशामध्ये जाऊन ठणकावून सांगितलं की ए पाक, तेरा ख्वाब अधूरा है, अधूरा ही रहेगा. तू किस्मत का मारा है, मारा ही रहेगा. और कश्मीर हमारा था, हमारा ही रहेगा. और तेरे हर हमले का जवाब करारा है, करारा ही रहेगा. अशा पद्धतीने सांगण्याचं काम हे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं. त्यांचा प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी अभिमान वाटतोय. त्याचबरोबर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की काही लोक काहीतरी नरकातला स्वर्ग, स्वर्गातला नरक असं काहीतरी पुस्तक लिहितायत म्हणे आणि ते टीका करतायत की काहीतरी अघोरी पूजा केली, अमुक केलं, तमुक केलं. मला त्यांना ठणकावून सांगायचंय की अरे बाबा राऊत, तू किती घेणार डाऊट? ओके, ठीक आहे. राऊत, तू किती घेणार डाऊट? अरे बाबा, आम्ही करत नाहीये मंत्र तंत्र अघोर, आम्ही करत नाहीये मंत्र तंत्र अघोर. पण एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये जनता केली बिनघोर आणि म्हणून हे सत्ता आली हे त्यांना सांगायचंय. 2च मिनिटात मला थांबायचंय, पण त्याआधी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती 2 ओळी ज्या मी लिहिलेल्या आहेत त्या मला तुम्हाला सादर करायच्या आहेत आणि त्या बोलून मी थांबवते. अडीअडचणीत सापडलेल्यांना